नाही, नाही. ही जी काही घटना दुरुस्ती झाली, ही काही मराठा आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती झालेली नाही. आधीच सुप्रीम कोर्टाने 1993 पासून राज्य मागासवर्गीय आयोगांना हे सगळे अधिकार दिलेले होते. परंतु 2014 नंतर जसं संघ भाजपचं सरकार आलं, तर या सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला जेव्हा त्यांनी संविधानिक दर्जा दिला, तर तो संविधानिक दर्जा देत असताना राज्य मागासवर्गीय आयोगाचे अधिकार काढून घेण्यात आलेत आणि ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला देण्यात आलेत. नंतर मग जेव्हा काही असे काही प्रश्न उपस्थित झालेत की राज्याला अधिकारच नाही, मग कसं काय करायचं म्हणून तो एक दबाव निर्माण झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अ, राज्य मागासवर्गीय आयोगाचे अधिकार काढून घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. आणि राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार नसताना फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंच कसं, अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित व्हायला लागल्यानंतर भाजपचेच मुख्यमंत्री जेव्हा अडचणीत येतात, माजी मुख्यमंत्री जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्यांना त्या अडचणीतून मुक्त करण्यासाठी आणि आम्ही मराठा समाजाला पुन्हा आरक्षण देण्यासाठी ही 127वी घटना दुरुस्ती करतो आहोत, असं चित्र संघ भाजपवाले निर्माण करत आहेत की जे त्यांना राजकीयदृष्ट्या फायदेशीर असेल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही आहे. ही घटना दुरुस्ती करताना आमची एक विनंती होती की ही 127वी घटना दुरुस्ती करताना राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलेले अधिकार राज्यातील सत्ताधारी जाती त्यांचा गैरवापर करतात, जसं की फडणवीस साहेबांनी गैरवापर केला आणि चुकीचं असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं, की जे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केले की हे चुकीचं आहे. आणि तरी फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, हे चुकीचं होतं. असा गैरवापर प्रत्येक राज्यामधले सत्ताधारी वरच्या जातीचे करून घेत असतात आणि ते असं होऊ नये म्हणून या घटना दुरुस्तीमध्ये अशी दुरुस्ती केली पाहिजे होती की राज्य मागासवर्गीय आयोगाला अधिकार तर आहेतच, ते आम्ही देणार. परंतु जर गैरवापर जर सत्ताधाऱ्यांकडनं जर होत असेल, तर त्याच्यावर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला पुनर्निरीक्षण करण्याचा अधिकार केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला द्यायला पाहिजे होता. अशी तरतूद या घटना दुरुस्तीमध्ये आली पाहिजे होती. ही आमची मुख्य मागणी होती. परंतु ही मागणी मंजूर झाली नाही आणि फक्त राज्याला अधिकार दिलेले आहेत एवढंच त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. तर अशा पद्धतीने प्रश्न सुटणार नाहीत. प्रत्येक राज्यामध्ये जे सत्ताधारी जाती आहेत, त्या जमीनदार जाती आहेत, वरच्या जाती आहेत आणि त्या अशा प्रकारे राज्य मागासवर्गीय आयोगाचा गैरवापर वोट बँकेसाठी करून घेत असतात. जसं तिकडे जाट आहेत, पटेल आहेत, इकडे मराठा आहेत, तिकडे ठाकूर आहेत. या ज्या वरच्या जाती आहेत, या ज्या क्षत्रिय जाती आहेत, जमीनदार जाती आहेत, श्रीमंत जाती आहेत, सत्ताधारी जाती आहेत, यांना आरक्षण देण्यासाठी आणि त्यांची वोट बँकवर कब्जा करण्यासाठी जसं फडणवीस साहेबांनी चुकीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं, तसं इतरही राज्यात आता होण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. तो रोखण्यासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला असे अधिकार दिले पाहिजेत की राज्य मागासवर्गीय आयोगाने घेतलेल्या निर्णयाचं पुनर्निरीक्षण केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला करता आलं पाहिजे आणि ते